मला असं वाटतं की भावना गवळींनी या भाऊबीजेला एका भावाला राखी बांधली असं मी कुठेतरी बघितलं। खूप मोठा भाऊ आहे तो, कदाचित त्यांची बँकेची खाती गोठवणं ही त्यांना मिळालेली भाऊबीजेची भेट असेल असं मला वाटतं। शिवसेनेत फूट पडली आणि त्यानंतर अनेक जणांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला। वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी या देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत आल्या। भाजप आणि शिवसेना आणि राष्ट्रवादीचं राज्यात सरकार आहे, केंद्रातही भाजपचं सरकार आहे, मात्र तरीसुद्धा भावना गवळी यांना धक्का देणारी कारवाई झाली आहे। खासदार गवळी यांच्या संस्थेचे खाते आयकर विभागाने गोठवले आहे आणि त्यांच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती आयकर विभागाने गोठवली आहेत। वाशिम यवतमाळच्या खासदार भावना गवळी यांना हा मोठा झटका मानला जातोय। आयकर विभागाने 29 डिसेंबर रोजी भावना गवळी यांना नोटीस दिली होती आणि 5 तारखेला या संदर्भात त्यांनी त्यांचं मत मांडायचं होतं, मात्र त्या प्रत्यक्ष उपस्थित राहिल्या नाहीत। त्यांनी प्रतिनिधी पाठवून नोटिसीला उत्तर दिलं होतं, मात्र त्यावर इन्कम टॅक्स विभागाचे समाधान झाले नाही आणि 8.26 कोटी रुपयांचा इन्कम टॅक्स भरण्यासाठी अखेर भावना गवळींच्या महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेची खाती गोठवण्याचा निर्णय इन्कम टॅक्स विभागाने घेतलेला आहे। यावर आता ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी भावना गवळी यांना टोला लगावलाय। त्यांनी त्यांच्या भावाला राखी बांधली होती, त्यांचा भाऊ खूप मोठा आहे, त्यामुळं त्यांच्या भावानं त्यांना हे भाऊबीजेचं गिफ्ट दिलं असेल, अशा प्रकारचा टोला भावना गवळी यांना भास्कर जाधव यांनी लगावला आहे।